चला तर मग आज आपण इडलीच्या पात्रामध्ये सुकी वांग्याची भाजी बघणार आहोत। तर अगदी म्हणजे पाण्याचा एक थेंबही न वापरता आपल्याला ही भाजी बनवायची, वांग्याची सुकी भाजी। तर अगदी 4 चौघं पाहुणे आल्यावर नक्कीच नाव काढून जातील अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा वांग्याची भाजी नक्की ट्राय करा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी। चला तर मी सुनीता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। चला तर मी ते गावरानी वांगं घेतलेले पाव किलो आणि छान 4 भागांमध्ये असं कापून घ्यायचे। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आधी आणि काटे पण काढून घ्यायचे। त्याच्यानंतर लगे इडली पात्रामध्ये मी 1 तांबे पाणी टाकलेले आणि सर्व वांगे मी असं वाफत ठेवणार आहे। तर अशा पद्धतीने मी वांगी सगळे टाकून घेतले आणि झाकण लावून दिलेले। गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आणि त्याच्यानंतर आपण आता पुढे लगेच भाजीसाठी आपल्याला काय काय मटेरियल लागतं ते साहित्य ते पण बघून घेऊ आपण लगेच। तर इथे घेतलेले मी खोबरं घेतलेले, अद्रक घेतलेले, लसूणची एक मोठी गड्डी घेतलेली, कोथिंबीर घेतलेली। तर आता आपल्याला याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। शेंगदाणे घेतलेली मी 1 वाटी। तर आपले बघा इथं वांगे पण अगदी मस्त छान शिजून झालेले बघू शकता तुम्ही इथं। तर वांगे आपले शिजून घेतलेले तर इथं आपल्याला वाटणसुद्धा मी करून घेतलेले आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी आता बारीक करून घेतले। इथे मसाला घेतलेले, काळा मसाला घेतलेले, गरम मसाला घेतलेले, अर्धा चमचा हळद घेतलेली, जिरं घेतलेले, चवीनुसार मीठ घेतलेली। तर हे सर्व छान मस्त टाकून घ्यायचं शेंगदाण्याच्या कूटमध्ये आणि तेजपान आणि दालचिनीसुद्धा घेतलेली मी। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र एकजीव करायचं आहे। तर 1 पळी तेलसुद्धा टाकलेली आहे मी आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला सर्व वांगी भरून घ्यायची। म्हणजे वांगी भरताना मसाला वांगीमध्ये असं दाबून दाबूनच भरायचं आहे आणि अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही। आता सर्व वांगी मी इथे अशीच भरून घेणार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। खूप छान वांग्याची भाजी लागते आणि झटपट गॅसची पण आपली बचत होते आणि जास्त पण गॅस वाया जात नाही आणि खायला देखील खूप स्वादिष्ट लागते वांग्याची भाजी। चला तर मी इथे 2 पळी तेल टाकलेले। आता त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे तेजपान टाकणार आहे, दालचिनीचा छोटासा तुकडा टाकून घ्यायचा आहे आणि जिरं टाकलेले, थोडेसे लसूण होते ते पण मी इथे टाकलेले। तर आपले जे खोबऱ्याचं वाटण होतं ते लगेच टाकून घ्यायचं आणि छान मस्त परतून घ्यायचं आहे वाटण गोल्डन रंग येईपर्यंत। वाटण परतून झालं की लगेच आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि जो वांग्यांचा उरलेला जो मसाला होता तो पण आपल्याला तेलामध्ये छान तळून घ्यायचा आहे। अगदी म्हणजे भाजी खाताना असं म्हणजे कच्चा मसाला आपल्याला लागला नाही पाहिजे। तर चला इथे मी आता वांगी पण टाकून घेते आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। वांगी टाकल्यानंतर सर्व वांगी माझी इथे टाकून झालेली बघू शकता तुम्ही आणि छान आलटून पलटून छान चाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला अगदी 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे फक्त। तर मी इथे झाकण ठेवून घेतलेले आणि 1 वाफ काढायची, हलकी वाफ काढायची फक्त। चला तरी बघा अशा पद्धतीने लगेच झाकण काढून घेतलं मी 1 मिनिटात आणि आपली वांग्याची भाजी येथे बघू शकता तुम्ही अगदी खाण्यासाठी परफेक्ट रेडी झालेली। तर माझी अशी झटपट भाजी झाली। अगदी 5 मिनिटाच्या आत माझी ही वांग्याची पाण्याचा एकही थेंब न वापरता भाजी इथे बनलेली बघू शकता तुम्ही। चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।